ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मालेगावमध्ये 83,46,00,000 रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त. एकाला अटक, 2 फरार. मालेगाव. महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर पवारवाडी पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 83,46,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत. कारवाईची सविस्तर माहिती. 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर हॉटेल गोल्डन समोर दरेगाव शिवार अन्न व औषध प्रशासन FDA अधिकारी संदीप पाडवी आणि पवारवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू वाहून नेला जात असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्या आधारे सापळा रचून आयशर मालवाहू ट्रकची क्रमांक MH18BZ 4495 तपासणी केली असता त्यात विविध नामांकित कंपन्यांचा बंदी असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. जप्त केलेला मुद्देमाल. गुटखा व पान मसाला साठा सुमारे 63,46,00,000 रुपये किमतीचा विविध प्रकारचा सुगंधित गुटखा व तंबाखू. वाहना 20 लाख रुपये किमतीचा आयशर मालवाहू ट्रक. इतरा 10,000 रुपयांचे 2 मोबाईल फोन. एकूण जप्ती 83,46,00,000 रुपये. आरोपींवरील कारवाई. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप पाडवी यांच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी अमजद खान अजीज खान, वय 42, राहणार मदिना मस्जिद जवळ, रतलाम, मध्य प्रदेश. फरार आरोपी जालिम सिंग, राहणार प्रीतमपूर, इंदोर आणि एक अनोळखी चालक. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक DS स्वामी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजाळ, माननीय पोलीस निरीक्षक राहुल मोरे, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण, पोलीस हवालदार सचिन वराडे, पोलीस अंमलदार संदीप महाजन इत्यादींनी यशस्वी कामगिरी केली.